सामाजिक सहभाग शिवाय सामाजिक अंकेक्षण पारदर्शक होणार नाही, शिलवंत धुळे। जिसिटीझन न्यूज गंगाखेड। प्रतिनिधी सामाजिक अंकेक्षण प्रक्रियेत गावातील सर्व समाजातील व्यक्तीचा सहभाग असणे गरजेचे असून त्याशिवाय सामाजिक अंकेक्षण पारदर्शक होणार असे सन्माननीय शिलवंत धुळे सर यांनी काल दिनांक 21 सप्टेंबर 2024 शनिवार रोजी पंचायत समितीच्या प्रशिक्षण सभागृहात आयोजित साधन व्यक्ती प्रशिक्षण कार्यशाळेत 4 दिवसीय प्रशिक्षण उद्घाटन प्रसंगी काढले। कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय घ्या बाजूस असलेल्या पंचायत समिती सभागृहात काल महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना तालुक्यातील ग्रामपंचायतींचे सामाजिक अंकेक्षण होणार आहे, त्यासाठी साधन व्यक्ती प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती। मार्गदर्शन द्वारे ग्रामीण भागातील जनतेचे जीवनमान उंचावण्यासाठी शेतकरी, मजूर, महिला यांना विविध योजनांची अंमलबजावणी होत असलेल्या योजनांची पारदर्शकपणे लाभ घेता यावा। प्रत्येक ग्रामपंचायतीमार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी व सामाजिक अंकेक्षणात पारदर्शकता आणण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना सामाजिक अंकेक्षण व पारदर्शकता सोसायटी महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई विभागामार्फत साधन व्यक्ती प्रशिक्षण गंगाखेड तालुक्यात प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे आणि 2 दिवस प्रशिक्षण कार्यशाळा नुकतीच गंगाखेड येथे संपन्न झाली। यावेळी परभणी जिल्ह्याचे एक्सपर्ट प्रशिक्षण अधिकारी सन्मानित शिलवंत धुळे सर यांनी अतिशय साध्या सोप्या स्पष्ट भाषेत अंकेक्षणात पारदर्शकपणे कसे काम करावेच आहे याबद्दलचे सखोल मार्गदर्शन केले। प्रशिक्षण कार्यशाळेला परभणी, पूर्णा, मानवत, पाला आणखी गंगाखेड तालुक्यातील प्रशिक्षणार्थी साधन व्यक्ती म्हणून भीमराव एंगडे, आनंद तुपसमुद्रे, रावसाहेब कचरे, गाधर कांबळे, मुक्ता देवकाते, अश्विनी खांडेकर, मुजाभाऊ काळे, मंदाकिनी गुट्टे, किशोर घैडे, सदानंद धामणे, भागोजी मुंडे, मुजाभाऊ लोमटे, सरिता जाधव, बालाजी ढगे, सूर्यधन रणखांबे, सुरेश कदम, अवधूत जाधव, खंदारे मैडम, खंडागळे मैडम, दीक्षा जमदाडे, सय्यद खुर्शीद, शेख रहेमत, राम काळे, सुप्रिया गोदने, संदीप खंडागळे, योगेंद्र गायकवाड, अपील खरे, मारोती देसाई, मोहन लोखंडे, रविकांत गवळे, कल्पना मैडम, क्रिया पठाण, आश्मिता भंडारी, अरुणा जाधव, सुरेखा खाडे, तब्बसुम मैडम, सचिन मुंडे, पवन फड यांच्यासह एकूण 42 साधन व्यक्ती प्रशिक्षणार्थी म्हणून उपस्थित होते। खेळमेळीच्या वातावरणात 2 दिवसांचे प्रशिक्षण संपन्न झाले। व्हिडिओ आवडला असेल तर सिटीजन न्यूज सबस्क्राइब करून लाईक, शेअर करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। 0452